महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची चर्चा। मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती। महायुती सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका। साखर कारखान्यांना दिल्या 2256 कोटींच्या कर्ज वितरणास हायकोर्टाची स्थगिती। आता 19 सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी। गुणरत्न सदावर्तींची महाराष्ट्र बंद विरोधात पोलिसात तक्रार। बंदचा महाराष्ट्राच्या जीडीपीवर परिणाम होणार। उद्धव ठाकरे यांच्या ट्विटचा दिला हवाला। डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावलं उचला। कोलकाता प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाची केंद्रासह सर्व राज्यांना सूचना। बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाचे पोलीस प्रशासनावर ताशेरे। गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत कोर्टाने फटकारलं। हिंगोलीत पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदानच नाही। मैदान नसल्याने विद्यार्थी जीव धोक्यात घालून राज्य महामार्गावर करतात सराव। गोकुळाष्टमीला सिडकोच्या 902 सदनिकांची सोडत। कळंबोली, खारघर आणि घणसोली इथल्या 902 सदनिकांची गृह विक्रीची सोडत। पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड। 5 आरोपींची येरवडा परिसरातील आंबेडकर नगरमध्ये काढली धिंड। विरारमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करत तरुणांनी घातला गोंधळ। विरार पूर्वेच्या गुरुदत्त नगर सोसायटी समोरील प्रकार। परिसरात गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी। बदलापुरातील पीडित मुलगी आणि आईबद्दल पसरवलं खोटे मेसेज। बदलापूरच्या चामटोली गावातून 21 वर्षीय तरुणीला अटक। ठाणे सायबर सेल विभागाची कारवाई। उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात जोरदार पाऊस। शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी। पाणी तुंबल्याच्या घटनांमुळे मथुरावासीय हैराण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।